मित्रांनो, अहमदाबादचं विमान कोसळलं, पहलगामामध्ये अतिरेकी हल्ला आणि त्याच काळात बाळूमामांच्या भाकणुकीचा उल्लेख सोशल मीडियावर जोरात व्हायरल व्हायला लागलाय. हा सगळा खरंच योगायोग आहे का खरंच आपल्या बाळूमामांनी हे जी काही भविष्यवाणी केलेली आहे ती मात्र खरी आहे? तर मित्रांनो, आपण ह्याच एका नवीन विषयावरती आजचा हा व्हिडिओ नक्कीच केलेला आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण वेळ देऊन नक्कीच पहा आणि आत्ताच्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला पहिल्या मुद्द्यामध्ये सांगतो. पहिल्यांदा पहलगामामध्ये अतिरेकी हल्ला. ज्यात जवान अर्थात हुतात्मा झाले. दुसऱ्या बाजूला आता मात्र काल घडलेल्या म्हणजे अलीकडे काही दिवसाखाली घडलेल्या अहमदाबादजवळ विमान अपघाताची घटना घडली. मित्रांनो, अशा भरपूर अशा घटना 2025 या कालामध्ये घडल्या. आता एक मोठा प्रश्न येतो, ते म्हणजे आपले श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांची झालेली भाकणूक. ही भाकणूक झालेली होतीच, तर ती भाकणूक झाल्या अर्थात काही दिवसानंतर आपल्याला ते शब्द खरे होताना दिसले आणि सध्या मात्र दिसत देखील आहेत. तर यामध्ये एक मोठा मात्र प्रश्न सध्या निर्माण होत आहे. ते म्हणजे प्रत्यक्ष बाळूमामांचा हा खरोखरच चमत्कार की योगायोग? खरोखर चमत्कार कशाला म्हणायचं? तर मित्रांनो, यामध्ये प्रश्न एक दोनदा जर गोष्टी तिथल्या तिथे घडल्या तर याला योगायोग म्हणता येईल. पण जशी भाकणूक झाली त्या दिवसापासून नव्हे तर त्या वेळेपासून प्रत्येक वेळी काही ना काही अशा घटना घडतच गेल्या, ज्या भाकणुकीमध्ये म्हटले गेले होते. मग आता यामध्ये मात्र खरोखरच एक वेगळे स्थान निर्माण झालेले आहे. मित्रांनो, प्रथम समजून घ्या, ते म्हणजे श्री बाळूमामा हे केवळ एक संत नव्हते, तर ते एक भविष्यवाणी करणारे देखील मानले जातात, असे म्हटले जाते. तर यावेळी भक्त मात्र सांगतात, की मामांनी पूर्वी सांगितलं होतं, देशामध्ये गोंधळ, रक्तपात आणि आपत्ती येईल आणि आता मात्र आपल्याला ते दिसत देखील आहे. तेवढेच नव्हे तर जूनमध्ये मोठं संकट आहे, सावध राहा. हे देखील आपल्याला नक्कीच अर्थात भाकणुकीमध्ये काही गोष्टी आपण ऐकलेले होतो. मित्रांनो, हा खरोखरच योगायोग होता का किंवा आहे का? म्हणजे खरोखर बाळूमामांची भविष्यवाणी खरी ठरते म्हणजे बाळूमामांनी जे काही भाकणूक झालेली आहे, ती मात्र खरोखरच खरी ठरते का? की इंटरनेटवर निर्माण झालेला अफवांचा एक साखळी? तर मित्रांनो, काही लोक म्हणतात ही घटनांची टायमिंग इतकी जुळलेली आहे, की हा मात्र कुणाला देखील योगायोग वाटत नाही. आणि नक्कीच मित्रांनो तसेच आहे. हा योगायोग कधीही आपल्याला म्हणता येणार नाही. कारण योगायोग 1-2 वेळेस जर घटना घडली, तर नक्कीच त्याला योगायोग म्हणता आले असते. पण या 3-4 घटना खरोखर घडलेल्या आहेत. मित्रांनो, मोठा प्रश्न तर हाच आहे, की फक्त भारतामध्येच नव्हे, तर इतर देशांमध्ये देखील ज्या काही भाकणुकीमध्ये उल्लेख केलेला होता, ते देखील आपल्याला मात्र आता घटना खऱ्या होताना दिसत आहेत. तर मित्रांनो, खरोखरच ही घटना मात्र पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होत आहे. आणि हो मित्रांनो, हे मात्र आश्चर्यचकित कारकच आहे. कारण श्री बाळूमामांनी आजपर्यंत जेवढे काही शब्द बोललेले आहेत, ते मात्र खरोखर खरे घडलेले आहेत. आणि श्री बाळूमामा हे आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी मदत करतात, असे देखील प्रत्येक भक्त म्हणतात. तर फक्त म्हणतात नसून हे मात्र आम्हाला देखील अनुभव आहे. हो, आमचा अनुभव जर तुम्हाला सांगायचा असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. मी आलेले मला अनुभव सांगतो. तर मित्रांनो, भावनांना प्रभाव, भक्तांसाठी बाळूमामा हे श्रद्धेचा आधार आहेत. त्यांच्या नावाने आलेला एक छोटा संदेश हजारो लोकांमध्ये गोंधळ नक्कीच माजवतोय. पण त्याच वेळी तो लाखो लोकांना एक विश्वासही देतो. काय होणार ते आधीच माहिती आहे. बाळूमामा या प्रत्येक गोष्टी सांभाळतील. तर मित्रांनो, तुम्ही ज्या गोष्टीसाठी वाट पाहत होता, तोच मुद्दा आपण आता इथेच खरा प्रश्न सांगणार आहोत. जरी भाकणूक खरी होती, तर का कोणी याला गांभीर्याने घेतलं का नाही? मित्रांनो, प्रत्येकाने या भाकणुकीला अर्थात गांभीर्याने घेतलेले नसून, तर यामध्ये फक्त श्री बाळूमामांचे जे काही भक्त आहेत, त्यांनी नक्कीच या गोष्टी गांभीर्याने घेतल्या आहेत आणि मित्रांनो घेतल्याच पाहिजे. कारण आपल्याला नक्कीच या प्रत्येक गोष्टी घडताना मात्र डोळ्यासमोर दिसत आहेत. आणि श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या आदमापूर मात्र सध्या
अर्थात इतके मोठे भक्तिस्थान बनत आहे, जिथे लाखो करोडो भाविक येऊन नक्कीच मामांचे दर्शन घेऊन जात आहेत. एवढेच नव्हे, तर श्री संत सद्गुरू बाळूमामांनी हे म्हटले होते, ते म्हणजे आदमापूर. म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामांची जिथे समाधी आहे, म्हणजे तिथे मात्र भरपूर असे अर्थात भक्तांच्या रांगा लागतील. अशा भरपूर अशा गोष्टी बाळूमामांनी आधी सांगितल्या होत्या. आणि मित्रांनो, आश्चर्यकारक तेच, ते म्हणजे या प्रत्येक गोष्टी आता मात्र आपल्याला घडताना दिसत आहेत. आणि हो मित्रांनो, यापुढे देखील अशा प्रत्येक गोष्टी मात्र नक्कीच आपल्याला घडताना मात्र दिसत आहेत. मित्रांनो, यामधला मोठा प्रश्न आहे, हा योगायोग आहे. म्हणजे बाळूमामांची भाकणूक झाली आणि त्या भाकणुकीनंतर जे काही अर्थात जे त्यामध्ये सांगितले होते त्या पद्धतीनेच घडले, हा योगायोग आहे का? तर भरपूर जण याला मात्र योगायोग या दृष्टिकोनातून अजून देखील बघत आहेत. तर मित्रांनो थांबा, मी तुम्हाला भूतकाळामध्ये घडलेल्या काही गोष्टी सांगतो. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या भाकणुकीमध्ये मागील काही वर्षामध्ये असे म्हटले गेले होते. तर मित्रांनो, काय म्हटले गेले होते? बाळूमामांच्या भाकणुकीनुसार म्हणजे मागील वर्षाची किंवा त्यामागील वर्षाची काहीतरी अशी भाकणूक होती. त्यामध्ये असे म्हटले होते, साताऱ्याच्या गादीवर फुले पडतील. याचा अर्थ असा की साताऱ्याच्या गादीवर राजकीय सत्ता चांगले दिवस येतील. आणि मित्रांनो, खरोखरच तिथे देखील अशी मात्र घटना घडलेली आपल्याला नक्कीच दिसली. मित्रांनो, अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या बाळूमामांच्या भाकणुकीत केलेल्या होत्या आणि नक्कीच केलेल्या आहेत. त्या मात्र पुढे सत्य घडत आहेत आणि घडणार देखील आहेत. कारण की मित्रांनो, 1-2 वेळेस जर घडला तर त्याला योगायोग आपल्याला म्हणता येईल. परंतु सातत्याने म्हटल्या गेलेल्या गोष्टी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, हेच मात्र मोठं सत्य आहे. म्हणून आपल्याला नक्कीच मामांची निस्वार्थ मनाने भक्ती करायचं आहे. कारण हे गुरुमाऊली तुमच्या प्रत्येकाच्या कायम नक्कीच सोबत आहेत. बाकी मित्रांनो, तुमचे मत काय? हा योगायोग आहे की बाळूमामांचा चमत्कार? तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि जर तुम्हाला असेच काही आध्यात्मिक गोष्टी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, अशा काही फॅक्ट रिलेटेड तुम्हाला जर कंटेंट पाहायला आवडत असतील, तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि या व्हिडिओमधून जर काही माझ्याकडून चूक झालेली असेल, तर मित्रांनो, मी तुमच्याशी अर्थात क्षमा मागतो. कारण मी असा व्हिडिओ प्रथम नक्कीच बनवलेला आहे. म्हणून यामध्ये काही गोष्टींची चूक झालेली असेल. पण मित्रांनो, मी हा व्हिडिओ भरपूर रिसर्च करून बनवलेला आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ माझ्या मताने देखील आहे. बाकी मित्रांनो, आपण भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये. आणि हो, बाळूमामांचे आपले संदेश ते मात्र रोज आपल्या चॅनलवरती अपलोड होतच जातील. आणि मित्रांनो, काही तांत्रिक अडचणींमुळे असेल किंवा एखाद्या अडचणींमुळे सध्या आपल्या चॅनलची रीच भरपूरच अशी डाऊन झालेली आहे. म्हणून मी तुमच्याशी एक विनंती करतोय, जेवढं होईल तुम्ही तेवढे आपले व्हिडिओ लाईक करत चला आणि कमेंट देखील तुम्ही करत चला. आणि आमच्याकडून काही चूक होत असेल तर ते देखील तुम्ही कमेंटद्वारे तुमचे प्रत्येक मत, तुमच्या प्रत्येक मनातील गोष्टी आम्हाला सांगत चला. मगच आम्ही प्रत्यक्ष सुधारणा करू. बाकी मित्रांनो, धन्यवाद.